नमस्कार, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी। मित्रांनो, येत्या नोव्हेंबरमध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील आणि त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने स्वराज्य संस्थांना आपापल्या प्रभाग रचना ज्या त्या करण्यासंदर्भात आदेश देखील दिलेले आहेत। कुठच्या प्रभागामध्ये कुठचं आरक्षण पडेल हा नंतरचा विषय। कुठच्या प्रभागामधनं 2चं पॅनल असेल किंवा 3चं असेल किंवा 4चं असेल त्या अनुषंगाने प्रभाग रचना राहतील हा देखील नंतरचा विषय आहे। परंतु सध्या आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे प्रभाग रचनेसंदर्भात, म्हणजे लोकसंख्येच्या अनुषंगाने जी प्रभाग रचना केली जाते आपण त्या संदर्भात आज बोलणार आहोत। खोपोली शहरामध्ये अनेक मोठ्या वसाहती कंपन्यांच्या असे आहेत जिथे आज कोणीही राहत नाही, परंतु तिथली मतदारांची जी संख्या आहे ती जवळपास 600 ते 650चा आकडा त्या वोटर लिस्टमध्ये म्हणजे त्या मतदार यादीमध्ये। आणि वास्तविक पाहता सत्य परिस्थिती आहे की त्या वसाहतींमध्ये आज कोणीही राहत नाही। त्यातले अनेक जण जे महाराष्ट्राबाहेर गेलेले आहेत त्यांनी आपलं वास्तव्य बदललेलं आहे। त्यातले काही जण आहेत ते खोपोलीत राहतात, परंतु अनेक वर्षापासून त्यांचा आता पत्ता जो आहे तो बदललेला आहे। आता झेनिथ कॉलनी, आपण आज झेनिथ कॉलनी संदर्भात बोलत आहोत। झेनिथ कॉलनीतली जर वर्कर कॉलनी आपण घेतली तर ती प्रभाग क्रमांक 2 मध्ये येते आणि जर आपण स्टाफ कॉलनी घेतली तर ती प्रभाग क्रमांक 3 मध्ये येते। झेनिथची स्टाफ कॉलनी आणि वर्कर कॉलनी अशी दोन्हींचा मिळून आकडा जो आहे मतदानाचा किंवा मतदारांचा तो जवळपास 600 ते 650चा आकडा आहे। जर आपण फक्त स्टाफ कॉलनी संदर्भामध्ये बोललो तर स्टाफ कॉलनीमध्ये सुद्धा 350च्या आसपास मतदारांची यादी आजही मतदार यादीमध्ये त्यांची नावं आहेत आणि आम्ही त्या गोष्टीची सहनिशा देखील केलेली आहे। यापैकी किती जण झेनिथ कॉलनीमध्ये यापैकी किती जण खोपोली शहरामध्ये राहतात याची सुद्धा सहनिशा आम्ही केलेली आहे। आणि त्यासाठी झेनिथ कॉलनीतल्या काही जुन्या जाणत्या लोकांशी आम्ही भेटून त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे। हा देखील एक विषय नंतरचा आहे, परंतु त्या लोकांशी बोलत असताना किंवा त्यांच्याशी चर्चा करत असताना अक्षरशः त्यांचे डोळे जे ते पाणावत होते। कारण एकेकाळेला झेनिथ ही जी कंपनी होती जिला स्वर्ग म्हटलं जायचं, खोपोलीचा स्वर्ग म्हणून झेनिथला ओळखलं जायचं। कारण झेनिथ कॉलनीमधली राहणारी लोक असतील, तिथल्या सुखसुविधा असतील, तिथे साजरे केले जाणारे उत्सव असतील, तिथली गार्डन असतील, तिथली शाळा असेल, तिथलं मंदिर असेल, या सर्व ज्या गोष्टी होत्या या अतिशय स्वर्गतुल्य अशा गोष्टी सर्व त्या झेनिथ कंपनीमध्ये तिथल्या रहिवाशांसाठी कंपनीमार्फत देण्यात आलेल्या होत्या। या झेनिथ कंपनीचं मंदिर जे आहे ते पाहण्यासाठी लांब लांबनं पर्यटक यायचे। अशी स्वर्गासारखी सुंदर ही जी कंपनी होती। आज आपण माझ्या मागे पाहत असाल या वसाहतीची काय हालत झालेली आहे, त्या इमारतींची काय हालत झालेली आहे। आणि ही दृश्य जेव्हा आम्ही संवाद साधत होतो त्या व्यक्तींना जेव्हा दाखवली की आजची परिस्थिती काय आहे झेनिथ कॉलनीची, अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, ते भावूक झालेले होते। आणि त्या लोकांनी रायगड टुडेशी बोलताना सांगितले की आज हाताच्या बोटावरती मोजण्या इतकीच लोक जी आहेत जी खोपोली शहरामध्ये आहेत, त्यापैकी अनेक जण उर्वरित जे होते ते महाराष्ट्राबाहेर सोडून गेलेले आहेत, परंतु आजही मतदार यादीमध्ये त्यांची नावं आहेत। मग अशी जर 500 आणि 600चा आकडा एखाद्या मतदार यादीमध्ये बिना कामाचा बोजा ठेवलेला असतो, त्याला बोजाच म्हणावं लागेल। बिना कामाचा बोजा जो आहे 600चा किंवा 650चा आकडा जो आहे तो प्रभाग क्रमांक 2 आणि 3 वरती ठेवण्यात आलेला। वास्तविक पाहता मतदार जे आहेत ते खोपोली शहरात आता राहतच नाही आणि जे काही उर्वरित राहतात ते अनेक वर्षापासून झेनिथ कॉलनी सोडून गेलेले आहेत। आता त्यांचा मूळ पत्ता देखील बदललेला आहे। मग असं असताना त्यांची नावं या मतदार यादीमध्ये काय, याकडे निवडणूक आयोगाने लक्ष दिलं पाहिजे, पंचनामा केला पाहिजे, सर्वे केला पाहिजे। आणि जर ती नावं खरोखर तिथे नसतीलच आणि नाहीच आहेत, आम्ही त्याची सहनिशा केलेली, मग ती नावं तिथनं हटवली पाहिजेत। कारण 500 ते 600च्या एका आकड्यामुळे एका प्रभागाची रचना जी ती निश्चितपणानं बदलू शकते आणि या गोष्टीकडे कुठेतरी निवडणूक आयोगाने लक्ष दिलं पाहिजे। चला तर मित्रांनो, आपण झेनिथ मधल्या काही जुन्या जाणत्या लोकांशी संवाद साधलेला आहे, त्यांच्या भावनाही आपण ऐकून घेऊया आणि त्यांनी या मतदार यादी संदर्भात काय वास्तव मांडले आपण ते देखील पाहूया। मेरा नाम सुशील कुमार लड्ढा। मेरा नाम इंदु लड्ढा। पर झेनिथ बोले तो स्वर्ग था। हम 77 से 78 में यहाँ आए, हमने वो सुंदरता देखी कॉलोनी की, वो मतलब पब्लिक सब बोले तो इतना पूरा स्टाफ लाइक एक परिवार थे। सबके दुख सुख रात दिन घूमना फिरना, हमारे बच्चे बाल बच्चे सब खेल के क्लब में इतने सुंदर उन लोग का भविष्य निर्माण हुआ कि आज भी सब याद करते हैं और हर फंक्शन में हम झेनिथ को याद करते हैं। स्पेशली गणपति 10 दिन के, कोई नहीं भूल सकता झेनिथ के गणपति। और गणपति में खास तौर पर बहुत अच्छे प्रोग्राम भी होते बहुत अच्छे प्रोग्राम। मेरे करियर की शुरुआत मैंने उसी स्टेज से की थी। पहले एंकरिंग मैंने उसी स्टेज पर किया था। तो झेनिथ मतलब और झेनिथ का मंदिर 1 नंबर मंदिर था।
और जिस समय हम आए तब तो फाउंटेन्स वगैरह सब थे मंदिर के बाद, तो कॉलोनी बोले तो धरती का स्वर्ग जैसे, लाइक खोपोली का स्वर्ग था। और इतनी कम पगार में हम लोग सुखी थे। जैनित का वाटरफॉल, उसका तो नाम आज भी है। लोग लाख रुपया सैलरी लेकर भी खुश नहीं। लाख लो, 2 लाख लो, लाख 2 लाख लेके भी लोग खुश नहीं। जो जिंदगी हम लोगों ने जी वो नहीं कोई जी सकता, इसके लिए हम जैनित को नहीं भूल सकते। सर, आप जेनिथ से रिटायर्ड होने के बाद या फिर जब रिटायर्ड होने से पहले ही जेनिथ बन गई थी? रिटायर्ड होने के बाद जेनिथ बंद हुई है। अच्छा, रिटायर्ड होने के बाद। हाँ। जेनिथ में लगभग कितने साल निकाले आपने? हमने कम से कम 40 साल तो निकाल दिया। 77 से हम यहीं थे। कैसा था माहौल वो अभी की जेनिथ? माहौल बहुत ही अच्छा था। धीरे 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 जैसे जैसे लोग बढ़ते गए, मैनेजमेंट चेंज होता गया, माहौल भी बिगड़ते गए। अच्छा, अंदाजन सर उस वक्त जेनिथ के स्टाफ कॉलोनी में अंदाजन कितने परिवार रहते होंगे? कम से कम 100 परिवार तो अंदर रहते ही थे, और वर्कर कॉलोनी में काफ़ी परिवार थे। अच्छा। वो भी काफ़ी बिल्डिंग थी, तो वहाँ भी कम से कम 200 परिवार तो रहते ही होंगे वर्कर कॉलोनी में भी। सर, अभी आप यहाँ पर जो शिफ्ट हो गए हैं, हाँ। और यहाँ पर आकर आपको मतलब कितना साल हो गए? यहाँ 13 साल हो गए। 13 साल हो गए। 25 चल रहा है। तो ये जो जेनिथ बंद हो गई और ये जो अभी टाइम ड्यूरेशन है, इसके अंदर अभी आपके पहचान में से अंदाजन कितने लोग खोपोली में होंगे और कितने लोग खोपोली छोड़कर चले? चलिए, जो छोड़कर चले गए वो छोड़ दीजिए, अभी कितने हैं? कम से कम 15 परिवार तो है ही हैं। 15 परिवार खोपोली में है। स्टाफ के वर्कर भी काफ़ी हैं, क्योंकि हमको मिलते हैं, जान पहचान वाले बहुत से लोग मिलते हैं, लेकिन वो मेरे को पहचानते हैं, लेकिन मैं नहीं पहचानता। क्यों? कि मेरी हाइट से लोग पहचान लेते हैं, और उसके कारण से मेरे को लोग पहचानते हैं। काफ़ी लोग मतलब मिलते हैं। तो सर, अभी आपको यहाँ पर 13 साल हो गए। हाँ। तो फिर अभी आपका जो वोटिंग लिस्ट में नाम यहाँ पर है, अभी तक जेनिथ स्टाफ कॉलोनी में? जेनिथ स्टाफ कॉलोनी में ही है। और आपका रेशनिंग कार्ड का एड्रेस भी फिर? रेशन कार्ड का एड्रेस अभी तो चेंज नहीं किया। अभी राशन कार्ड ले नहीं रहे, अभी इसको चेंज कराएंगे। तो वोटिंग के लिए आप वहाँ पर जाते हैं? जाते हैं। तो अभी यहाँ पर शिफ्ट करवाना है या नहीं? वोटिंग का एड्रेस जो है, या फिर वहीं पर रखना है? अभी फिलहाल तो शिफ्ट करना ही पड़ेगा ना। करना ही। हाँ, अब जेनिथ का तो भविष्य कुछ समझ में नहीं आएगा। अभी तक तो शिफ्ट हुआ नहीं है। जब ये लोग करेंगे तभी होएगा ना, ऐसे तो होगा नहीं। अभी हम लोग का प्रोसीजर चालू करने वाला है। देखिए, रेशन कार्ड की चेंज करके लेंगे। यहाँ रहते हुए इतने साल हो गए, आगे का भविष्य इधर ही है। तर मित्रांनो, जेनिथ कॉलनीतले एक जुने रहिवासी बाबूलाल वर्मा जे आपल्यासोबत यावेळेला आहेत, आणि बाबूलाल वर्मा जे आहेत यांचं बरंचसं आयुष्य जे जेनिथ कॉलनीमध्ये गेलेलं आहे, आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की जेनिथ कॉलनीमधले राहणाऱ्यांपैकी आज किती जण खोपोलीमध्ये आहेत, किती जण खोपोली सोडून गेलेले आहेत, कारण त्यांना त्या गोष्टीचा संपूर्ण अभ्यास है। बाबूलाल जी, सबसे पहले तो आपका बहुत बहुत स्वागत। और सबसे पहले मुझे बताइए कि जेनिथ कॉलोनी में आप कब से है? मैं जेनिथ कॉलोनी में 90 से। 1990 से आप जेनिथ कॉलोनी में है। अभी उम्र क्या है आपका? अभी मेरा 55 है। तो उस वक्त जेनिथ कॉलोनी में लगभग स्टाफ कॉलोनी में कितनी फैमिलीज थी वहाँ पर? उस समय पूरे 2-2.5 हजार थे। 2-2.5 हजार की लोक संख्या थी। और फैमिली मतलब कितने परिवार थे अंदाजा? तो अभी ये पकड़ लीजिए 10-12 बिल्डिंग है। 10-12 बिल्डिंग। एक बिल्डिंग में 12 फ्लैट है, पूरा भरा हुआ था। पूरा भरा हुआ था। अच्छा, अब जबकि जेनिथ अंदाजन बंद होके कितने साल हो गए? 13 में बंद हुआ। 2013 में जेनिथ पूरी तरह से मतलब बंद हो गया। उससे पहले एक प्लांट बंद होगा, फिर दूसरा प्लांट बंद होगा। रोलिंग मिल तो पहले बंद हो गया था। अच्छा, तो अभी मतलब आप तो लगभग सबको पहचानते होंगे जब हाँ, इतना साल आपने जेनिथ में निकाला है। हाँ, तो मैं सबको पहचानता हूँ। अभी जो है मतलब खोपोली में अभी जेनिथ में रहने वालों में से कितने परिवार अभी खोपोली में होंगे? कम से कम 60-65 आदमी होंगे अभी। 60-65 आदमी होंगे या परिवार होंगे? परिवार 60-65 होंगे। तो ये जो बाकी के जो लोग थे, ये खोपोली छोड़कर चले गए? हाँ, कोई दिल्ली चला गया, कोई बिहार चला गया, कोई जहाँ गया था वो अपना वहाँ चला गया, अपना घर चला गया वो। अच्छा, तो अभी मतलब ऐसा है कि शायद आपको पता नहीं होगा, लेकिन अभी भी जेनिथ की वोटिंग लिस्ट के अंदर लगभग नहीं देखा तो 500 से 450 लोगों का नाम अभी भी जेनिथ के स्टाफ कॉलोनी के वोटिंग लिस्ट में है। तो आपको लग रहा है कि उतने लोग अभी खोपोली में होंगे 450-500?
हाँ अभी अपना वर्कर भी है। नहीं, वर्कर की बात नहीं कर रहा हूँ मैं, सिर्फ स्टाफ कॉलोनी की बात कर रहा हूँ। स्टाफ कॉलोनी का जो वोटिंग 60-65 होंगे बस। 60-65 हाँ। अच्छा, आप अभी जो यहाँ पर शिफ्ट हो गए, यहाँ पर आप कितने सालों से रह रहे? मेरे को यहाँ 3 साल हो गया। 3 साल हो गए आपको। तो आपका नाम अभी यहाँ पर है या स्टाफ कॉलोनी में है? मेरा स्टाफ कॉलोनी में है। स्टाफ कॉलोनी। आपको क्या लगता है अभी स्टाफ कॉलोनी में होना चाहिए, यहाँ होना चाहिए? अभी तो यहाँ पर होना चाहिए। होना चाहिए, हाँ। बरोबर. माझं नाव संदीप पंढरीनाथ मोरे. तुम्ही झेनिथ मध्ये साधारण किती वर्ष काम केलं? मी झेनिथमध्ये साधारण 25 वर्ष काम केले, 25 ते 30 वर्ष. आणि राहायला देखील आपण झेनिथ कॉलनीमध्ये हो, होता. राहिलं. मला एक सांगा साहेब, आता झेनिथ बंद होऊन साधारण किती वर्ष झाली असतील? तर 15 वर्ष झाले तरी. 15 वर्ष झाली. झेनिथ कॉलनीमध्ये एकूण स्टाफ कॉलनी आणि वर्कर कॉलनी असं जर आपण पकडलं तर अंदाजे कितीची लोकसंख्या होती अंदाज तुमचा? पूर्वीपासून म्हणतात तर ती भरपूर होती, म्हणजे आता अंदाज नाही, म्हणजे तरी पण त्यावेळेस 2000 कामगार होते सुरुवातीला. 2000च्या वरती कामगार होते. त्यानंतर आता कमी 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 होत ना. आता लास्ट आत्ताच्या कंडिशनला आता 100-150 लोक आम्ही का वर्कर आहेत, कामगार, आणि एक 100 एक स्टाफचा माणूस. त्यातल्या आता खोपोलीमध्ये किती लोकांचं वास्तव्य असेल खोपोलीत? खोपोलीत आता ते खोपोलीमध्ये विखरून आता जे कंपनी बंद पडल्यामुळं कोणी आता ते राहत नाही. ज्याने त्याने आपल्या दुसरीकडे जॉब बघितलं किंवा दुसरीकडे रूम घेतले, विखरून राहिलेले. आता तिथं कॉलनीमध्ये आता असं कोणच नाही म्हणजे राहिलं. तरी पण अंदाज, आता बरीच जण तर समजा सोडून गेलेली आहेत, बरेच जण महाराष्ट्राच्या बाहेरही गेलेले आहेत, तर अंदाजे आता झेनिथच्या कॉलनीमध्ये जे राहत होते त्यापैकी किती माणसं अंदाजे नागरिक जे ते खोपोली शहरात त्यांचं वास्तव्य असेल? 100-150 किंवा असं लोक खोपोलीमध्ये आहेत. वर्कर आणि स्टाफ दोन्ही? नाही, जास्त वर्कर धरून जास्त झालं, 200-250 लोक आहेत खोपोलीत. आणि स्टाफ मधले अंदाजे किती असतील? स्टाफ बदले असते 100 एक. ते विखरून राहतात, असे एकत्र नाहीत. म्हणजे कोण गावाला गेले, इकडे खोपोलीमध्ये धरले तर 70-80 लोक असतील.